टॉपचा थीम केक अर्धा किलोमध्ये बनवायचा होता. मग मी इथं 5 इंचाच्या टीनमध्ये मी इथं केक बेक करून घेतलेला आहे आणि फ्लेवर होता बटरस्कॉच. कस्टमरला फ्लेवर आवडण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्याला ऑर्डर मिळण्यासाठी एक ट्रिक वापरायची. जेव्हा आपण शुगर सिरप करतो तर ते त्याच्याऐवजी आपण पाण्यामध्ये इथं क्रश 2 चमचे ॲड करायचे. त्याच्यामुळं काय होतं, केक खाताना पण खूप छान लागतो आणि फ्लेवर खूप मस्त म्हणजे टेस्टी लागतो केक खूप. तर किंवा तुम्ही शुगर सिरपमध्ये इथं बटरस्कॉचचा इसेन्स टाकूनसुद्धा वापरू शकता. मग तशा प्रकारे मी इथं सोकिंग करून घेणार आहे बटरस्कॉचचं आणि क्रीम लावूनसुद्धा त्याच्यावर थोडासा क्रश 1-1 चमचा ॲड करून इथं क्रम कोटिंग करून घ्यायची आपण. तर इथं मी 5 इंचाचा टीन असल्यामुळे इथं मला 4 लेयर काढता आल्या आणि थीम केक असल्यामुळे थोडंसं मला उंच पाहिजे होता आणि अर्धा किलोच होता हा आणि छोटा भीमची थीम होती. कारण थीम केक असेल आणि थोडासा टॉल असेल तर छान दिसते थीम. तर नक्की तुम्ही ट्राय करा. 5 इंचाच्या टीनमध्ये जर अर्धा किलो थीम केक तुम्हाला आला तर असं तुम्ही ट्राय करू शकता. इथं चारी पण लेयर आपल्या लावून झालेल्या आहेत. चारी लेयर लावून आपण क्रम कोटिंग करून अर्धा तास केक सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. कारण काय होतं, सेट झाल्यानंतर आपल्याला क्रीम लावायला आणि डिझाईन करायला सोपं पडतं. इथं अर्ध्या तासानंतर मी ह्याला फायनल फिनिशिंग देऊन घेतली आहे. आता इथं हा ग्रीन कलर म्हणजे जास्त डार्क नको आहे आपल्याला. तर इथं छोटा भीमची थीम होती, सो मी इथं थोडासा फेंट ग्रीन कलर घेतला आहे आणि त्याला म्हणजे अर्ध्याच केकवर थोडंसं शेडिंग देणार आहे आणि थोडं थोडं मध्ये लावून थोडीशी वरच्या बाजूला पण ग्रीन शेड अशी देणार आहे. आणि हा कस्टमाइज केक होता, त्यांनी मला फोटो पाठवला होता, सो तसाच करायचा होता. आणि मेन म्हणजे माझ्याकडं ग्रास नोझल आत्ता अवेलेबल नव्हतं, सो मी इथे एक छोटीशी ट्रिक वापरून केलेला आहे ग्रास. तर आपल्याकडं जे आपण डॉलसाठी एकदम छोट्या नोझलचं सॉरी एकदम छोट्या स्टारचं नोझल जे वापरतो ते वापरून मी इथं ग्रास केलेले आहेत. तर इथं काही वेगळं वाटत नाही की ग्रास आपण छोट्या स्टार नोझलने काढलेले आहेत. तर कशी वाटली डिझाईन बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.